म्हणणं काहीच नाही, पण सध्या एवढे खड्डे आहेत की आम्ही पालिका बोलते आम्हाला की आम्ही 95% खड्डे पूर्ण विझवलेत किंवा पूर्ण भरून टाकलेत. तर सांडपाडा स्टेशनच्या इथं पण खूप खड्डे आहेत, अजून ते पण रिपेअर नाही झाले. ते पण अर्धवट काम चालू राहतं नेहमी. आणि काम चालू राहिल्यावर एक एक 2-2 महिने काम तसंच पडून असतं. काय काय कधी कधी वर्कर शॉर्टेज येतात, त्या रस्त्यांमुळे ट्रॅफिक जाम होतं. आम्हाला इकडं तिकडं आमच्या कामांना डिले होऊन जातं. त्यामुळं लवकरात लवकर नगरपालिकांनी सगळ्या खड्ड्यांवर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा आणि लवकरात लवकर सगळं रिपेअर करून टाकावं. ऑफकोर्स होणारच दुर्घटना. जर खड्ड्यांमुळं गाडींचं तर नुकसान होणारच आहे 101%. पण गाडींचं नुकसान सकट माणूस जर कधी पटकन कुठल्या स्पीड मध्ये असला किंवा कुठल्या इथं लवकर त्याला जायचं असेल, पोहोचायचं असेल, त्याला अचानक खड्डा दिसलाच नाही तर तो पूर्ण त्या खड्ड्यामध्ये जाऊन त्याची गाडी इकडे तिकडे व्हायब्रेट होऊन त्याचं लक्ष इकडे तिकडे डायव्हर्ट होऊन किंवा मागची गाडी होऊन त्याला ठोकू पण शकते त्याचा बॅलन्स जाण्यामुळं. ही पण सगळी सेफ्टी असतेच एक वाहन चालकाला. तर आम्ही रोज डेली इकडे तिकडे प्रवास करतो, इकडे तिकडे आमचं फिरणं असतं, काय असतं, कामं असतात. पण खड्ड्यांमुळे तर कधी कधी डिले होऊन जाते आमची कामं. 95% तर नाहीच केले, फक्त काम चालू करून असं दाखवलंय की हा बाबा आम्ही करतोय, आम्ही केलंय पण आहे, 95% केलंय. फक्त असं बोलतात ना की एक नुसतं हार चढवलाय पण पूजाच नाही केली, असं झालंय. ते एपीएमसी परिसरात आहेत, पूर्ण या चौकापर्यंत, शेवटच्या एपीएमसी चौकापर्यंत, माताडी भवनच्या पुढे पण खड्डे आहेत सगळे. सांडपाडा रेल्वे स्टेशनच्या इथं पण सगळे खड्डे आहेत. तुमचं नाव? माझं नाव माधव कुदळे. आता महानगरपालिकेने सांगितले की गणेश उत्सवाच्या अगोदर 95% खड्डे मुक्त केले, पण असं कुठे दिसतच नाहीये. एपीएमसी मार्केट जवळ बघा किती मोठा खड्डा पडलाय, माताडी भवन जवळ. दुसरं सांडपाड्याला आहे, दुसरं तुर्ब्याला आहे. म्हणजे नुसतं माती टाकून जातात फक्त आणि सांगतात आम्ही डांबरीकरण केलं का, डांब करत. माती सगळी कसं पावसामध्ये वाहून जाते परत आणि परत खड्डा ओपन होतो. मग यात काय ठेकेदार आणि आयुक्त यांचं काय मिली बघत आहे का काय? हा दावा सत्तर फेल आहे. काय तो इथे येऊन बघा पाहिजे प्रत्यक्ष. नाव? राजेंद्र वराडी.